नमस्कार, मी हर्षाली झी 24 तासमध्ये आपलं स्वागत। आज आपण हितगुज या खास कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत गुडघेदुखी, पाठदुखी आणि मानदुखी यांसारख्या दैनंदिन त्रासासंदर्भात आणि यावर मार्गदर्शन देखील घेणार आहोत। आणि त्यासाठी आपल्या सोबत आले आहेत डॉक्टर स्मिता पंकज नरम। डॉक्टर, स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। नमस्कार। तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। डॉक्टर स्मिता नरम यांनी तुमचे आरोग्य तुमच्या हातात, युअर हेल्थ इन युअर हँड्स हे पुस्तक प्रकाशित केलंय। डॉक्टर स्मिता पंकज नरम या आयुशक्ती ग्रुप कंपन्यांचे संस्थापक आणि जगप्रसिद्ध नाडी परीक्षक आणि डिटॉक्सिफिकेशन तज्ञ आहेत आणि 500हून अधिक पाश्चात्य डॉक्टरांना त्यांनी ट्रेनिंग देखील दिलाय। यांनी 2 लाखांहून अधिक जणांना सल्लामसलत केली आहे। जागतिक स्तरावर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलंय आणि त्यापैकीच एक जर्मनीचा कश्यप पुरस्कार आहे। त्या 108 पेक्षा अधिक देशांमधील एकाधिक US आधारित रेडिओ आणि टीव्हीवर शो देखील करतात। मी ऐकलंय 108हून अधिक देशातून पाठदुखीचे रुग्ण तुमच्याकडे सल्ला घ्यायला येतात। जास्त बसून राहिल्यावर पाठ दुखणे, उभं राहून जास्त वेळ काम केल्यामुळे देखील पाठ दुखणे आणि व्यायामामुळे देखील पाठ दुखणे असे त्रास त्यांना होत असतात। तर त्या संदर्भातलीच एक खरी कहाणी आपण पाहूयात योगिता महाजन यांची। मेरा नाम योगिता महाजन है। मैं 43 इयर्स ओल्ड हूँ और मुझे नवंबर से बहुत सीवियर बैक पेन था। लॉकडाउन पीरियड में हमें ऑनलाइन वर्क करना पड़ता था, तो हमें घंटों एक्सेल शीट पर काम करना पड़ता था। तो कंप्यूटर रिलेटेड बहुत घंटों बैठने की वजह से भी, और मोस्टली किचन में जाते तो हम लोग 2-2 घंटा खड़ा रहना है, 2-2.5 घंटा वर्क करने के लिए। तो इसी वजह से मुझे बैक पेन स्टार्ट हो गया। उसको मैं निगलेक्ट करती गई और उसके बाद मुझे स्लिप डिस्क विथ साइटिका हो गया और मैं फिर हॉस्पिटलाइज हुई। इसीलिए मैं आयुशक्ति में आई और मैंने यहाँ पर आकर पंचकर्मा का ट्रीटमेंट लिया। 80% तक मुझे आराम है। मुझे पैर में बहुत दर्द होता था, चल नहीं पाती थी, जगह से उठ नहीं पाती थी, बट अभी पंचकर्मा ट्रीटमेंट ने मुझे बहुत सारे रिलीफ दिया है। तर सर्वसाधारणपणे यातून एक समस्या लक्षात आली की स्नायू मोच म्हणजेच मसल स्प्रेन। तर एक्झॅक्टली ते काय असतं? मसल स्प्रेन यानी म्हणजे की स्नायू मोच, जड वजन उचलणे किंवा अचानक हालचाल केल्याने पाठीच्या स्नायूवर जे मसल्स असतात त्याच्यावर ताण येऊ शकते, ज्यामुळे वेदना आणि नाजूकपणा येते। आराम आणि वेदनामुक्तीसाठी हर्बल फॉर्म्युला, पेनमुक्ती MJ, पेनमुक्ती क्रीम हे वापरली तर वेदना दूर होते। आणि याच्याबरोबर तुम्ही 1 टेबलस्पून प्रत्येकी गव्हाचे पीठ, सुंठ, ओवा, लसूणची पीठ हे सगळं पाण्यात घालून मिसळून शिजवा आणि ही कोंबट पेस्ट लचक केलेल्या भागावर 3 वेळा लावा आणि 1 तास लावून ठेवा आणि बघा की किती फरक पडतो। नक्कीच डॉक्टर, शो सुरू होण्याआधी तुम्ही मला काही सेलिब्रिटीज आणि VIP रुग्णांबद्दल सांगत होतात ज्यांना सायटिका आणि स्पॉन्डिलायटिसच्या समस्या आहेत। तर त्यामधलेच UK मधील एक पॉप सिंगर आहे ज्यांनी आयुशक्तीसोबत 20 वर्षांपूर्वी सायटिकापासून मुक्ती मिळवली होती। तर आपण सगळ्यात आधी त्याचा व्हिडिओ पाहूयात। Hi, I'm Dominique. I first discovered Ayushakti 20 years ago when I had developed a spontaneous scoliosis which had made my spine deviate quite severely to the left. And I had very severe sciatic pain for which I was taking a lot of strong painkillers. In the UK, the doctors wanted to cut and fuse my spine, and I felt in my heart that this was not the way. Within 6 weeks of coming here and going on the diet and taking the herbs and having the treatments, my spine was completely straight. 6 weeks I've been doing another Panchkarma and have just got the diagnosis that everything is fine. My nervous system is nourished. I feel very calm in myself. I feel strong again. So I would say that Ayushakti and these treatments have really changed my life. तर डॉक्टर, यासारखंच दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म आरामासाठी यावर काय उपाय आहेत? जसं हे डोमिनिकला 20 वर्षापर्यंत आता पण परत ते प्रॉब्लेम झाला नाही, असंच ते आपण दीर्घकालीन आराम आणू शकतात। पण हे प्रश्नपूर्वी एक खूपच इम्पॉर्टंट, पहिला सायटिका आणि स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय ते पाहूया। तुमच्या मणक्याच्या हाडामध्ये, म्हणजे हे जे समजा की तुमचे मणके आहे आणि तिथे हाडाचे मध्ये एक मऊ उशीसारखा हे कार्टिलेजेस असतात आणि काम करतात
ते असं म्हणजे ते एक उशीसारखं असतात, राईट. ते बाहेर पडतात किंवा खराब होतात आणि नसाला जर स्पर्श केला जसे इथे केला आहे तर अत्यंत त्रास होऊ अशी वेदना उत्पन्न करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला तीव्र वेदना होतील. वाकणे, वळणे, उचलणे, उभे राहणे आणि चालणे यामुळे आणखी त्रास होतो आणि कधीकधी संधिवातामुळे मणकेचा गॅप पण कमी होतो. जसे इथे हे गॅप आहे ते कमी होतो आणि नसा दाबतात. ज्याच्यामुळे हातापायात मुंग्या येतात, पोटऱ्या दुखतात. खूप जास्त वात असले की स्नायू आमचे जे स्नायू असतात ते टाथरतात. वेदना आणि डिस्कमधील अंतर कमी होतो. जास्त आमानी डिस्क सुजते आणि नस दबले जाते. नक्कीच डॉक्टर. तर नेक्स्ट आयुष शक्तीने जगभरात 32हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले आहेत आणि ते तुमच्या विशेष 3R सूत्रांवर आधारित आहेत. वेदना सहन करणाऱ्या कोणाचेही जीवन याद्वारे कसं बदलू शकतं हे तुम्ही सांगू शकाल? नक्कीच. पण आधी मी माझी स्वतःची स्टोरी सांगते. 7 वर्षापूर्वी एके दिवशी माझी पाठ इतकी ताठ झाली होती की मला वाकणे शक्य होत नव्हते. माझ्या कमरेपासून मांड्यापर्यंत तीव्र वेदना होत होत्या. चालताना मी लंगडत होती. वेदना कमी करण्यासाठी मी काही फिजिओथेरपी एक्सरसाइज वगैरे केले आणि त्यामुळे फक्त तात्पुरता आराम मिळाला आणि पुन्हा वेदना सुरू झाल्या. आयुष शक्तीचे US मध्ये आमचे काही क्लिनिक आहेत आणि मी US मधल्या डॉक्टरांच्या ट्रेनिंगसाठी एका आठवड्यातच प्रवास करणार होते. तर त्यावेळी चालताना मी पूर्ण एअरपोर्टवर लंगडत होती. मी पोचल्यानंतर न्यूयॉर्कमधील माझे विद्यार्थी आहेत डॉक्टर स्टीवन आणि डॉक्टर थॉमस यांनी पाठीवर आयुष शक्तीच्याच पेट्रोटी मर्म केले. ते आमच्याकडूनच शिकले होते आणि मला फक्त 2 दिवस बरे वाटले आणि परत तेच वेदना सुरू झाली. आत्ता मला कळाले की हे गंभीर त्रास आहे. लगेच मी पेनमुक्ती संधिकेल घेतले. ते US मध्ये पण मिळते आणि त्यांनी माझे प्राण वाचवले. माझी टूर कंप्लीट झाली. ते घेतले तोपर्यंत मला वेदना होत नव्हती. 3 आठवड्यानंतर मी घरी आली आणि लगेच MRI केले. सायटिका कन्फर्म झाला. डिस्क सुजली होती आणि माझ्या नसांना स्पर्श करत होत्या. मी ताबडतोब डिटॉक्स, आहार, हर्बल फॉर्म्युला आणि घरगुती उपचारसह संपूर्ण आर्थ्रोक्स प्रोग्राम सुरू केला. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण फक्त 3 आठवड्यातच मी डिटॉक्स पूर्ण केल्यावर पुढे वाकू शकत होती, नीट चालू शकत होती. मला माहीत होतं की माझ्या सायटिका दुरुस्त करणे अति आवश्यक आहेत. म्हणून मी डिटॉक्स नंतर मी नर्व्स आणि वर्टिब्रा दुरुस्त करण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि शेवटी 8 महिन्याच्या कार्यक्रम नंतर MRI काढले तेव्हा डिस्क पुन्हा जागेवर स्थिरावली अशी दिसली MRI मध्ये. आणि आज माझे वय 60 वर्षाहून अधिक आहेत. मी रोज व्यायाम करते, रोज 30 मिनिट नियमितपणे नृत्य करते, रनिंग करते, पण मला काही पेन नाही. तर आर्थ्रोक्सची जी पहिली पायरी आहे ती आहेत रिमूव्ह, म्हणजे काढून टाकणे. आयुष शक्ती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वात आणि आमाचे टॉक्सिन्स पदार्थ सध्या मणकामधून काढून टाकणे हा पहिला R. याला 3 आठवड्या लागतात आणि 3 आठवड्यात वेदनामध्ये 40 ते 60% पर्यंत नक्कीच फरक दिसतो असं आमचे रेकॉर्डमध्ये आम्ही पाहिलं आहे. म्हणजे जुनी वेदनामध्ये पण दिसतो. तर आता पाहूया हे एक होम रेमेडीज. आता आम्ही हे होम रेमेडी दाखवते तुमच्यासाठी. इथे एक घरगुती उपचार ज्याला पिंडस्वेद म्हणतात ते शेअर करीत आहेत. तुम्ही एक चौकोनी कॉटन कापड घेऊ शकतात. त्यात 1 कप सुंठ आणि ओवाचे पावडरचे पुडाचे मिश्रण मिळावा. आता त्याची 2 पोटली तयार करा आणि ते व्यवस्थित बांधा आणि तवेवर पोटली गरम करून ते तुमच्या सांध्यावर लावा आणि गरम सेक घ्या. त्याच्याने तुमच्या वेदना आणि सूज नक्कीच कमी होईल. तर डॉक्टर आता सगळ्यात महत्त्वाचं स्पायनल स्टेनोसिस पासून 90% आराम हा कसा मिळतो? तर स्पायनल स्टेनोसिसमध्ये मणकेच्या गॅप जे असतात म्हणजे डिस्क जे सुकते वातानी आणि म्हणून ते गॅप कमी होऊन नस दाबते. तर हे आपल्याकडे एक व्हिडिओ आहे ज्याला स्पायनल स्टेनोसिस होता 20 वर्षापासून. ते इतकं त्याला त्रास होत होता आणि ते व्हिडिओ आपण पाहूया. मेरा नाम वसंत मांगड़े, मैं बोरली में रहता हूँ, बुराई में.
मैं 20 साल से बैक पेनिंग का बीमारी से बहुत तकलीफ में था। थोड़ा हर 5 साल में 3 साल में मेरे को एक तकलीफ होता था। मैं ऑर्थोपेडिक का ट्रीटमेंट लेता था 15 साल से, मगर मेरे को 18 साल के बाद मेरे को बहुत, तभी मैं ऑर्थोपेडिक के पास गया तो ऑर्थोपेडिक वाले बोले कि आपको सर्जरी करना पड़ेगा तो ही ये ठीक होएगा, नहीं तो नहीं होगा। मगर मेरे को आयुर्वेदिक विश्वास था करके मैं आयुष शक्ति के पास आया। तबीयत का सारा प्रॉब्लम जो पेनिंग था वो 100% रिकवरी हो गया। मेरा जो बाकी पैर का वीकनेस जो है वह 60% हो। उसके लिए मेरे को आयुर्वेद के ऊपर बहुत विश्वास है। ऑर्थोपेडिक ने जो मेरे को बताया था कि ऑपरेशन के सिवाय दूसरा रास्ता नहीं है, मगर मेरे को आयुर्वेद के ऊपर भरोसा है तो मैं 100% इसमें रिकवर हो गया। और ये बीमारी से मैं पूरा जिंदगी भर एकदम विश्वास हो गया कि आयुर्वेदा ये सबसे बेस्ट बिना सर्जरी का इलाज है। तर पहिल्या आर बद्दल डॉक्टर तुम्ही सांगितलं, पण दुसरा आर म्हणजे नेमकं काय? सर दुसरा आर म्हणजे रिपेअर, सांधे आणि हाडाची दुरुस्ती करणे। तुमचा आहार ते फारच महत्त्वाचे आहे। आहारमध्ये तुम्हाला गहू, ब्रेड, मांसाहार, रेड मीट, आंबट आणि तळलेले अन्न या आहाराचे सेवन बंद करायचे आहे। तुम्ही जर नॉनव्हेजच्या आदी असेल तर कधी कधी फिश, चिकन, एग घेऊ शकतात आणि त्याच्याबरोबर तुम्ही ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी, पालेभाजी, मूग इत्यादी जास्त घ्या। यामुळे तुमची वेदना आणि सूज कमी होईल। मी तुम्हाला एक घरगुती उपचार सांगते ज्याने नक्की सूज आणि वेदना कमी होण्याला मदत होईल। डिंक गम शाल्मली सांगतात इंग्लिशमध्ये। एक मोठा चमचा भरून घ्या। मेथीची पुडं एक लहान चमचा, लहान अर्धा चमचे लसणाची पेस्ट आणि लहान अर्धे चमचे ओव्याची पुडं, 1 चमचे धण्याची पुडं, हे सगळे पाव चमचा तुपात शिजवावे आणि त्याच्यामध्ये पाणी 1 कप पाणी टाकून शिजवावे आणि हे पाणी हे जे मिश्रण आहे कोंबट ते दिवसातून 2 ते 3 वेळा प्यावे। त्याने नक्कीच सूज आणि वेदना कमी होणार। नक्कीच डॉक्टर। तसंच मला आयुशक्तीची हर्बल फॉर्म्युले माहिती आहेत जी प्राचीन सिद्ध आहेत, तर वेदनेची हर्बल सूत्रे नेमकी कोणती आहेत? तर प्रत्येक समस्येसाठी, जुनाट समस्येसाठी आपल्याला फक्त आहार, घरगुती उपाय किंवा डिटॉक्स करूनच फायदा मिळणार नाही। त्याच्याबरोबर डीप काम करणारे आयुशक्तीचे हर्बल फॉर्म्युले घेणे फार महत्त्वाचे असते। प्रत्येक जुनाट समस्येसाठी आयुशक्तीचे हर्बल फॉर्म्युले जसे की पेनमुक्ती MJ, पेनमुक्ती संधिकेल आणि पेनमुक्ती क्रीम वापरणे फारच महत्त्वाचे असते। आता पाहूयात अमेरिकन मेडिकल जर्नलने आयुशक्ती हर्बल फॉर्म्युला, पेनमुक्ती MJ, संधिकल आणि पेनमुक्ती क्रीम यावर एक शोध निबंध प्रकाशित केला आहे। पाहूयात। संधिकॅल, पेनमुक्ती क्रीम 2 गटात देण्यात आले। दोघेही वेदनाशामक औषधांवर अवलंबून होते। दोन्हीही गट 5 मिनिटांपेक्षा जास्त चालू शकत नव्हते, व्यायाम करू शकत नव्हते आणि ऑफिसमध्ये बसूनसुद्धा काम करण्यात त्रास होत होता। 90 दिवसानंतर प्लेसिबो गटामध्ये कोणताही बदल झाला नाही आणि 90 दिवसानंतर पेनमुक्ती गटामध्ये खालील बदल झाला। एक वेळ 30 मिनिटांपेक्षा जास्त चालू शकत होते, ऑफिस वर्क करू शकत होते आणि व्यायामही वेदनामुक्त करू शकत होते। तर डॉक्टर तुम्ही दिलेले 2 आर खूपच मौल्यवान आहेत आणि जगभरातील लाखो लोकांवर उपाय देखील सिद्ध झाले आहेत। आयुशक्तीने 3 लाखांहून अधिक वेदनांनी त्रस्त लोकांना मदत केली आहे। आता तिसरा आर म्हणजे काय आणि आपल्या वेदनांवर उपचार करण्यासाठी ते कसं वापरावं यासाठी थोडं सांगा। तिसरा आर म्हणजे रिन्यू। आपण टॉक्सिन्स काढल्यानंतर म्हणजे हे पुनरुत्पत्ती करणे, रिन्यू म्हणजे पुनरुत्पत्ती करणे। तर टॉक्सिन्स काढून टाकल्यानंतर हाडाची दुरुस्ती केल्यानंतर आणि आयुर्वेदाच्या प्राचीन पद्धती वापरून आता आपण हाडाची उपस्थिती पुन्हा तयार करतो। हे आयुशक्ती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आहार आणि घृत, तेल, औषधी वापरूनच केले जाते। नक्कीच आयुशक्ती जगभर प्रसिद्ध आहे। चला तर मग पाहूयात पाश्चात्य डॉक्टर आयुशक्तीबद्दल काय म्हणतात। गेल्या 32 वर्षांपासून आयुष शक्तीनं जगभरात 108 देशांमध्ये 15 लाखांहून अधिक लोकांचे जुने आजार यशस्वीपणे बरे केलेत।
आर्थरायटिस, अस्थमा, डायबिटीस, हृदयरोग, त्वचेचे विकार, तणाव आणि डिप्रेशन, केसांचं गळणं, पोटाच्या समस्या, लठ्ठपणा, पीसीओडी, वंध्यत्व, बालरोग आणि इतर अनेक जुने आजार बरे करण्यात आयुष शक्ती स्पेशलाइज्ड आहे. आयुष शक्तीची स्थापना वैद्य स्मिता नरम यांनी केली आहे. ही कंपनी WHO, GMP आणि ISO 2015 प्रमाणित आहे. आयुष शक्तीच्या प्रभावी उत्पादनांना उच्च तंत्रज्ञान जसं की HPTLC, AAS आणि युरोपियन लॅबोरेटरीमध्ये तपासलं जातं. हे सुनिश्चित करण्यासाठी की आयुष शक्तीची उत्पादनं सुरक्षित आणि प्रभावी आहेत. आयुष शक्ती उत्पादनांची क्षमता अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशन स्तरावर सिद्ध झाली आहे. आयुष शक्तीनं शेकडो विदेशी डॉक्टरांना नाडी परीक्षण आणि आयुर्वेद यामध्ये प्रशिक्षित केलंय. आयुष शक्तीचे मुंबई, गोवा आणि जर्मनी इथे 3 दवाखाने आहेत, जिथे लोक जुन्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी 3 ते 4 आठवड्यांचं डिटॉक्स पंचकर्म करायला येतात. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-266-3001 आणि भारताबाहेरील रुग्णांसाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-280-0906. आमचा ईमेल ID info@ayushshakti.com. तर आयुष शक्ती क्लिनिकद्वारे आतापर्यंत जगभरातील 150हून अधिक लोकांनी त्याचे उत्पन्न दुप्पट केलंय आणि त्याच हजारो लोकांचे आरोग्य बदलण्यास मदत केली आहे. तुम्हाला जर तुमचे उत्पन्न दुप्पट करायचं असेल आणि लोकांच्या जीवनात बदल घडवायचा असेल तर तुम्ही आयुष शक्ती फ्रँचायझी बनू शकता. त्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि जगात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आयुष शक्ती फ्रँचायझी बनण्यासाठी या नंबरवर नक्की कॉल करा 1800-266-3001. तर प्रेक्षकांनो, आपल्याला इतरही कोणत्या आरोग्य समस्यांवरती चर्चा करायची असेल तर आम्हाला नक्की कळवा. आता फटाफट टिप्सची वेळ आली आहे. तर डॉक्टर, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय टिप्स द्याल? ब्लोटिंग म्हणजे पेट फुगणे, गॅस, अपचन आणि पचनचे जे आपले प्रॉब्लेम असतात त्याच्यापासून आराम मिळवण्यासाठी एक घरगुती किचन रेमेडी. प्रत्येकी 1 चमचे जिरा, धनिया, बडेशॉप, त्याच्यामध्ये अर्धा चमच सुंठ पावडर आणि पाव चमच अजवाईनचे पुडं सगळ्यांना 1 ग्लास पाण्यामध्ये मिसळून प्यावे. आणि हे मिश्रण तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. त्याने तुम्हाला नक्कीच पचनमध्ये फायदा होणार, गॅसेस वगैरे कमी होणार. तर मी अशी टिप घेऊन परत येणार. तर तुम्ही खुशाल राहा आणि आनंदी राहा. तुम्हाला जर आयुष शक्तीची फ्रँचायझी पाहिजे असेल किंवा आपल्याला आयुष शक्ती डॉक्टरांना भेटायचं असेल तर आम्हाला आमच्या टोल फ्री क्रमांकावर नक्की कॉन्टॅक्ट करा 1800-266-3001. इतर देशांकरिता संपर्क साधा किंवा आम्हाला info@ayushshakti.com वर ईमेल करा. यांची वेबसाईट आहे www.ayushshakti.com. तर डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे धन्यवाद. थँक्यू. कार्यक्रमात वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे